Hello children and welcome back to this session of your English class. मी मानसी तुम्हा लोकांचं स्वागत करते आजच्या सेशन मध्ये. आज आपण आपली जी स्टोरी होती जर्नी टू द वेस्ट हिलाच पुढे कंटिन्यू करू आणि हिचं कन्क्लुडिंग पार्ट बघू या स्टोरी मध्ये शेवटी काय होतं. तर चला बघूया आणि वाचूया जर्नी टू द वेस्ट. तर बघा आतापर्यंत आपण हे वाचलेलं आहे की युआन च्वांग चायनाहून इंडिया आला होता. तो इथे आपले बुद्धिस्ट जे स्क्रिप्चर्स होते, जे हस्तलिखित धार्मिक ग्रंथ होते ते त्याला घ्यायचे होते आणि ते घेऊन तो आपल्या चायनाला परत जाणं चाहत होता. तर त्यासाठी त्यांनी 17 वर्षाचा प्रवास केला आणि खूप त्रास सहले, खूप कष्ट सहले, पण तो इथे आला कसंही करून आणि इथे पण खूप जागोजागी घुमला भारतात आणि त्याच्यानंतर तो परत गेला आपल्या देशात चायनामध्ये परतही गेला. तर तिथले लोक होते त्यांना फार मोठा आश्चर्य झाला या गोष्टीचा की हा माणूस जे आहे सुखरूप इतक्या लंब्या जर्नीवरनं यात्रेवरनं घरी कसा पोहोचू पावला. तर त्यांना या गोष्टीचा विश्वास बसून गेला होता की ह्याच्याबरोबर 100% कोणती ना कोणती देवी शक्ती होत्या आणि त्यांनीच ह्याची रक्षा केली आणि ह्याला नीट प्रकारे सुखरूप घरी आणलं. कारण की तो एक धार्मिक यात्रेवरती गेला होता, एक चांगल्या कामाकरता गेला होता. तर म्हणून त्यांना असं वाटलं की जरूर जे आहे देवाने त्याची हेल्प केली आहे. याबद्दल खूप सारे फोक टेल्स पण लिहिले गेले आहेत, जे की जी पुस्तक आहे जर्नी टू द वेस्ट त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख केला गेला आहे. अशा कहाण्या आहेत खूप साऱ्या आणि त्याच्यात एक कहाणी अशी पण दिलेली आहे की जी ग्वानिन डेटी म्हणजे ग्वानिन देवी होती, जी दयेची देवी होती, तिने म्हणतात की ह्यांची जी आहे रक्षा केली आणि त्याच्याकरता त्यांनी 3 जे आहे आपले माणसं धाडले होते. माणसं काय म्हणजे त्यांच्या खूप साऱ्या असीमित शक्त्या होत्या, सुपर नॅचरल पॉवर्स होत्या खूप साऱ्या. तर ते तिन्ही जे आहे ते लोक ऍक्च्युली श्रापित होते. त्यांना स्वर्गमधनं काढून दिलं गेलं होतं, देवानी त्यांना स्वर्गमधनं काढलं होतं कारण की ते लोक फार मिस्चिव्हियस होते, शरारती पण होते. त्यांनी आपल्या शक्तींनी लोकांना खूप त्रास दिला आणि त्या कारणाने तिथल्या देवांनी त्यांना काढून दिलं स्वर्गातनं. पण ही चुकी दयेची देवी होती, तर हिला शरण दिली आणि हिने म्हटलं की जर तुम्ही या चांगल्या कामात युआन च्वांगची मदत कराले, त्याला भारतात जाण्यात आणि त्याच्या परत येण्यात, तर जे आहे होऊ शकतं की मी तुमची काही हेल्प करू आणि मी तुम्हाला परतसे इथे वापस आणू शकू. तर अशा खूप साऱ्या कहाण्या आहेत ज्याच्यात की हे खूप थ्रिलिंग आणि खूप छान मजेदार अशा कहाण्या जोडलेल्या आहेत या गोष्टीची, की जे भारत जेव्हा ते लोक आले 3 जण तर काय काय मजा झाली अशी कहाण्या खूप साऱ्या आहेत. आतापर्यंत आपण हे एवढं वाचून चुकलो होतो. आता याचं पुढचं वाचू. द मोस्ट पॉवरफुल अमंग 3 डिसायपल्स इज सुन वुकॉंग. हा जो आहे सुन वुकॉंग किंवा मंकी किंग याचं नाव आहे, हा फार जास्त शक्तिशाली होता असं म्हणतात आहे. म्हणजे ठीक आहे, या तिन्हींमध्ये का होतं शक्तिशाली आणि काय म्हणजे असं विशेष. एव्हरीथिंग अबाउट हिम इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी. तर त्याच्याबद्दल जुळलेल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजे अगदीच वेगळ्याच होत्या. He was born when winds blew over a huge stone egg on the flower fruit mountain. तर त्याचा जन्म केव्हा झाला होता, जेव्हा विंड्स म्हणजे काय, वारं, वारं चाललं होतं ओव्हर अ ह्यूज स्टोन एग. खूप मोठासा, ह्यूज म्हणजे काय, खूप मोठासा स्टोन पत्थर आणि एग म्हणजे की एगच्या शेपचा पत्थर होता. ऑन द फ्लावर फ्रूट माउंटेन. फ्लावर म्हणजे काय, फूल, आणि फ्रूट म्हणजे फळ. तसं फल फूल असं माउंटेन कोणचा पर्वत होता, तर त्याच्यावरती पत्थर होता आणि तिथे खूप जोराचं वारं चाललं. तर म्हणतात की तेव्हा या सुन वुकॉंगचा जन्म झाला. ही इज एबल टू ट्रान्सफॉर्म हिमसेल्फ इन 72 डिफरंट वेज. असं म्हणतात की तो जो आहे सुन वुकॉंग तो आपला 72 ज्या आहे तरीक्यांनी आपला शेप बदलू शकतो, आपल्याला कुठेही कसाही ट्रान्सफॉर्म करू शकतो. ठीक आहे. Not only that, but he can also transform each of his hair strands into any living or non-living thing of his choice. आणि एवढंच नाही, म्हणजे तो स्वतः तर होऊच शकतो चेंज, म्हणजे आपला शेप ट्रान्सफॉर्म करू शकतो, तो काही पण बनू शकतो. ह्याच्या शिवाय जे आहे हेअर स्ट्रँड म्हणजे काय झालं, केस, एक केस म्हणजे हा हेअर स्ट्रँड. ठीक आहे ना.
तर हेअर स्ट्रँड म्हणजे एक एक केसांना तो आपल्या इंटू अन लिव्हिंग और नॉन लिव्हिंग थिंग, तो कशाही प्रकारे आपल्या मर्जीने लिव्हिंग म्हणजे की जीवित किंवा जे जीवित नाहीये अशा कोणत्याही वस्तूमध्ये आपल्या मनाच्या जे आहे तो त्याला ट्रान्सफॉर्म करू शकत होता. म्हणजे स्वतः तो होईलच आहे आणि त्याशिवाय केसांना पण तो असं करू शकत होता. हिज ॲज यू विश गोल्ड बँडेड कडगल. ठीक आहे, कडगल म्हणजे काय पहा मिनिंग दिलंय, अ शॉर्ट हेवी स्टिक, म्हणजे छोटी, हेवी म्हणजे भारी, आणि स्टिक म्हणजे काय, छडी. ठीक आहे, लाठी म्हणू शकता, छडी म्हणू शकता. तर अशी याची एक छोटीशी भारीशी छडी होती. तिचं काय नाव होतं, एज यू विश गोल्ड बँडेड. एज यू विश म्हणजे काय, की जसं तुम्ही म्हणा. तर ही जी छडी होती छोटीशी इज ऑल्सो मॅजिकल. ही पण मॅजिकल होती, ही जादुई होती. इट कॅन ग्रो एज बिग एज अ पिलर सपोर्टिंग द स्काय. तर ही इतकी मोठी होऊ शकत होती, म्हणजे तुम्ही जरा अंदाजा लावा, की म्हणतात की इतकी मोठी होऊ शकत होती की पिलर म्हणजे काय असतं, खंबा. ठीक आहे ना, तर खंबा एवढी की सपोर्टिंग द स्काय, म्हणजे की स्कायला, आकाशाला सुद्धा सपोर्ट देऊ शकत होती, आधार देऊ शकत होती. इतकी ती लंबी छडी बनू शकत होती, पिलर सारखी, खंब्यासारखी. बट ऍट अदर टाइम्स, पण दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या वेळी ती इट बिकम्स ऍज टायनी ऍज अ नीडल. नीडल म्हणजे काय असतं, सुई. आणि दुसरीकडे ती एवढी छोटी होऊन जाऊ शकत होती जशी की एक छोटीशी सुई. एवढी मोठी आणि एवढी छोटी, असं हे छडी, याची जादुई छडी होती तर होऊ शकत होती असं म्हणतात. देन द मंकी किंग जस्ट टक्स इट अवे बिहाइंड हिज इयर. आणि जेव्हा तो निडल सारखं म्हणजे सुई सारखं त्याला छोटं करून घेतो, तर तेव्हा काय करतो, नुसतं आपल्या असं कानाच्या मागे त्याला लावून घेतो. ठीक आहे, टक्स म्हणजे इथे लावून घ्यायचं. तर तेव्हा तो असं छोटस करून कानाच्या मागे लावायचा. Sun Wukong can travel thousands of kilometers in just one summer salt. तर हा जो आहे, हा ट्रॅव्हल म्हणजे यात्रा करू शकतो, थाउजंड ऑफ किलोमीटर्स म्हणजे हजारो किलोमीटरची यात्रा करू शकतो इन जस्ट वन समर सॉल्ट. समर सॉल्ट काय असतं, हे पहा, हे काय आहे, असं ओलांडून, उलंट्या खाऊन, कुलंट्या खाऊन, तो म्हणतात की एक समर सॉल्ट मध्ये तो असे हजारो किलोमीटर जे आहे छलांग लावू शकतो. ही कॅन वॉक थ्रू फायर, तर तो आगीतनं चालू शकतो. ट्रॅव्हल अंडर वॉटर, पाण्याच्या आत, पाण्याच्या खालती पण चालू शकतो. अँड फ्लाय टू एनी प्लेस ऍट विल, आणि कुठेही आपल्या मर्जीने तो उडू पण शकतो. अशी त्याजवळ असीमित शक्त्या होत्या. हिज बॉडी इज एज हार्ड एज अ डायमंड. आणि त्याची बॉडी, त्याची जे शरीर आहे, तो इतका हार्ड आहे जसं की डायमंड. डायमंड म्हणजे काय असतो, हिरा. ठीक आहे, एवढ्या हिऱ्यासारखी हार्ड, सख्त त्याची बॉडी, त्याचं शरीर. सो नो वन अँड नथिंग कॅन इंजर हिम. म्हणून त्याला कोणी पण आणि काही पण वस्तू त्याला इंजर नाही, म्हणजे त्याला क्षती नाही पोहोचवू शकत, कधी त्याला काही पण हार्म नाही पोहोचवू शकत. हिज गोल्डन गेज, फायरी आईज हॅव एक्स-रे विजन. आणि त्याचे जे गोल्डन गेज, गेज म्हणजे काय, जे आपण पाहतो, ठीक आहे ना, टकटकीला, तर असे त्याचे जे फायरी आईज, म्हणजे त्याच्या डोळ्यात असं म्हणतात की फायर म्हणजे खूप प्रज्वलित डोळे आहेत त्याचे. हॅव एक्स-रे विजन. एक्स-रे विजन म्हणजे काय, द एबिलिटी टू सी थ्रू समथिंग. म्हणजे सपोज मी कुणाला पाहते तर मी त्याच्या आतपर्यंत झाकू शकते, की मला त्याच्या आत, मनात त्याच्या काय चाललंय हे मला कळून जाईल. तर ठीक आहे, तर त्याला असं म्हणतात की त्याचे एक्स-रे विजन होते, की त्याला सगळ्याच्या आतले काही समजून जात होतं. नो वन कॅन डिसीव्ह हिम. आणि त्याला कोणी पण डिसीव्ह नाही करू शकत, म्हणजे त्याला कोणी पण हरवू नाही शकत. तुम्हाला असं नाही वाटत हिचं ऐकून कॅरेक्टर, की जसे आपल्याकडे नाही हनुमानजी आहेत, तर तसं नाही वाटत आहे. म्हणजे मला तर वाचता वाचताच असं वाटलं की सपोज आपल्या समोर जर हनुमानजीचं आपण एक चित्र, छवी आपण बनवतो, तर ती पण अशीच असते ना, की खूप छलांग मारून कुठेही चालला जाईल, इतकं लहान होऊन जाईल, इतकं मोठं होऊन जाईल. तर असंच माझ्या मनात आलं म्हणून मी बोलले. सुन वुकॉंग इज ब्रेव्ह अँड इंटेलिजंट बट ही इज ऑल्सो अ ट्रिकस्टर. तर अशा प्रकारे हे जे आहे ते ब्रेव्ह पण आहे, ठीक आहे, आणि इंटेलिजंट पण आहे, खूप बुद्धिमान पण आहे आणि खूप शक्तिशाली आहेत, आणि त्यांना कसली भीती नाहीये. पण ते ट्रिक्स्टर आहे, म्हणजे ते लोकांवरती ट्रिक्स आजमावतात. ठीक आहे. ही लव्स टू हॅव फन. त्यांना असं मजा करणं खूप आवडतं, लोकांची टिंगल करणं पण खूप आवडतं. अँड सम ऑफ हिज सुपर पॉवर्स हेल्प हिम टू जस्ट दॅट. आणि त्याचे असे जे सुपर पॉवर्स आहेत, जे अशा अद्भुत शक्ती आहेत, त्या ह्याच्यात त्याची मदत करतात. ही हॅज अ वेस विच कॅन सक इन एनिथिंग ऑर एनीवन. त्याच्याजवळ एक वास आहे. वास म्हणजे काय असतं, ज्याच्यात आपण फुलं उलं लावतो, ठीक आहे ना,
असे म्हणजे घरात सजवाय करता जे लावतो. गमला आणि फुलदान म्हणू शकता. ठीक आहे. तर फुलदान ज्याच्यात तो विच कॅन सक इन एनिथिंग ऑर एनीवन, त्याच्यात कोणी पण सक होऊ शकतं म्हणजे डुबू शकतं. म्हणजे तुम्ही सोचा की असं कसं होऊ शकतं. आणि काय आहे, ही कॅन सिम्पली पॉइंट ऍट अ लॉक अँड ओपन इट. म्हणजे पॉइंट करणं म्हणजे नुसतं असं एक बोट दाखवून तो कुठे, लॉक म्हणजे काय ताळ वगैरे असेल तर तिला पॉइंट करे आणि तो तिला उघडू पण शकतो. इज व्हेरी क्विक अँड कॅन ग्रो व्हेरी बिग अँड व्हेरी टायनी ऍट अ ब्लिंक. ब्लिंक म्हणजे काय, एक डोळ्याच्या झपकेत. तर एका झपकेत तो खूप मोठाही होऊ शकतो आणि खूप लहानही होऊ शकतो. यू कॅन इमॅजिन हाऊ ही मस्ट हॅव टीज्ड हिज एनिमीज युझिंग दिस ट्रिक्स. तर तुम्हाला याची कल्पना होऊ शकते की त्यांनी अशा प्रकारे जेव्हा त्याला इतके सारे पॉवर्स आहेत तर कसं त्यांनी जे आहे लोकांना छळलं असेल आणि म्हणजे परेशान करत असेल तो, अशा सगळ्या ट्रिक्सला अपनावून. If you want to read about the adventures that Sun Wukong and his companions had on the way, जर तुम्ही या ऍडव्हेंचर्सला जे त्यांनी केले आहेत, जे सुन वुकॉंग आणि त्याचे जे कंपॅनियन्स म्हणजे त्याचे 2 आणि साथी होते त्यांनी केले आहे रस्त्यामध्ये, वाचणं चाहताय, यू विल फाइंड द स्टोरीज इन द इंग्लिश ट्रान्सलेशन ऑफ जर्नी टू द वेस्ट. तर ही जर्नी टू द वेस्ट जी पुस्तक आहे याचं इंग्लिश ट्रान्सलेशन आहे, इंग्लिशमध्ये जी ट्रान्सलेट केलेली आहे, ह्याच्यात या सगळ्या स्टोरीज तुम्हाला भेटू शकतात आणि तुम्ही वाचू शकता. Some of the stories have also been turned into films. काही स्टोरीज याच्या फिल्म पण बनल्या आहेत. इंग्लिशची फिल्म बनली बहुत फेमस, मंकी किंग. जर तुम्ही कधी बघू शकत असाल तर जरूर बघा, खूप छान फिल्म आहे आणि मुलांना खूप आवडते ही फिल्म. व्हॉट वुड यू लाईक बेटर, तर तुम्हाला काय आवडेल जास्त? टू रीड द हिस्टॉरिकल अकाउंट ऑफ युआन च्वांग्स ट्रॅव्हल. युआन च्वांगचा जो ट्रॅव्हलचा आहे, यात्रेचं विवरण वाचणं हिस्टॉरिकल, किंवा ऑर टू रीड द फॅन्टॅस्टिक स्टोरीज ऑफ सुन वुकॉंग, किंवा सुन वुकॉंगच्या कहाण्या वाचणं तुम्हाला काय आवडेल? मे बी यू शुड रीड बोथ टू फाइंड आउट व्हॉट यू लाईक बेटर. हॅपी रिडिंग, किंवा बहुतेक तुम्हाला दोन्ही आवडेल तर तुम्ही दोन्ही जर बसता वाचा आणि पहा. हॅपी रिडिंग, जसं आपण काही पण वस्तूला हॅपी म्हणतो तो तसंच हॅपी रिडिंग म्हणजे तुम्हाला वाचणं हॅपी असो, मुबारक असो. आता आपण याचे प्रश्नोत्तर बघूया. Why have the 3 characters agreed to help युआन च्वांग? युआन च्वांगची मदत करायला ते तिन्ही जे कॅरेक्टर्स होते त्यांनी का हो म्हटलं, त्यांनी का एग्री केलं या गोष्टीला? तर उत्तर आहे, बिकॉज द काइंड डेटी ग्वेनिन आस्क्स देम टू हेल्प युआन च्वांग. कारण की जी देवी होती, दयेची देवी होती ग्वेनिन, त्यांनी त्यांना म्हटलं होतं की तू युआन च्वांगची मदत कर, तुम्ही लोक, इन हिज पिलिग्रिमेज, तिच्या यात्रेमध्ये, टू इंडिया, भारतात जी तिची यात्रा आहे त्याच्यात मदत करा. अँड यूज देअर पॉवर्स फॉर दिस गुड वर्क. आणि या चांगल्या कार्यात त्याचे जे आहे त्याची मदत करा आपले पॉवर्सनी, आपल्या शक्त्यांनी. इफ दे डू सो दे विल रिटर्न टू हेवन अगेन. आणि जर ते असं करत पावतात तर त्यांना स्वर्गात परतचे एंट्री मिळू शकते, परत येऊ शकतात. नेक्स्ट आहे, हु इज द मोस्ट पॉवरफुल अमंग द 3 डिसायपल्स. कोण सगळ्यात पॉवरफुल होतं? आता आपण कहाणी वाचली, कोण होतं? येस, व्हेरी गुड, सुन वुकॉंग किंवा मंकी किंग हा सगळ्यात जास्त पॉवरफुल होता, शक्तिशाली होता. राईट. अदर एक्सप्रेशन्स लाईक हॅपी रिडिंग. आपण आता सगळ्यात शेवटी काय वाचलं? हॅपी रिडिंग. तर असेच आपल्याला आणि काही एक्सप्रेशन्स लिहायचे आहेत, तर खूप सारे आहेत असे. हॅपी एंडिंग, हॅपी जर्नी, हॅपी बर्थडे आपण म्हणतो, हॅपी न्यू इयर, हॅपी दिवाळी. तसे आणि काही तुम्ही आपल्या मनाने लिहू शकताय. इंग्लिश वर्कशॉप मधलं पहा. फर्स्ट होतं तुमचा क्वेश्चन, लिस्ट ऑल द पर्सन्स अँड कॅरेक्टर्स मेन्शन्ड इन द स्टोरी. स्टोरीमध्ये जितकेही कॅरेक्टर, जितकेही चरित्र आणि व्यक्ती आलेले आहेत त्यांना मेन्शन करायचे, त्यांचे नावं लिहायचे आहेत. विच ऑफ देम आर रिअल, विच ऑफ देम आर इमॅजिनरी. आता ह्याच्यात बहुत काही इमॅजिनरी म्हणजे काल्पनिक आहेत आणि बहुत काही रिअल आहे, जे तुम्हाला मी सांगितलंय. ठीक आहे ना? तर तुम्हाला ह्याच्यात लिहायचं आहे की कोणचे काल्पनिक आहे म्हणजे इमॅजिनरी आहे, कोणचे रिअल म्हणजे खरोखरचे आहेत. तर सगळ्यात पहिले आहे युआन च्वांग. युआन च्वांग काय होता? रिअल. ठीक आहे ना? तो खरोखरचा एक आहे, म्हणजे यात्री आपल्याला माहिती आहे की तो खरोखर आहे, रिअल आहे. ग्वेनिन डेटी ही इमॅजिनरी आहे, ही काल्पनिक आहे, ही आपल्याला, कारण की याचं काहीच अस्तित्व माहित नाही. सुन वुकॉंग मंकी किंग हे पण इमॅजिनरी आहे. झू बज्जी किंवा पिक्सी हे पण इमॅजिनरी आहे. आणि तसंच शा वुजिंग सँड प्रीस्ट हे पण इमॅजिनरी आहे. म्हणजे जे 4 तर हे इमॅजिनरीचे, नुसते एक युआन च्वांग ज्याच्या बाबतीत कहाणी सुरू झाली होती
तो एक रिअल कॅरेक्टर आहे. तर आज आपण ही जी स्टोरी आपण वाचत होतो युआन च्वांगच्या यात्रेबद्दल, त्याची जी धार्मिक यात्रा होती ती आज आपण छान पूर्ण केली. सुन वुकॉंग किंवा मंकी किंग ह्याच्याबद्दल आपण खूप छान सारं वाचलं की त्याच्यात किती साऱ्या शक्त्या होत्या, सुपर नॅचरल पॉवर्स होत्या. म्हणजे आज एक आपल्याला नवीन कॅरेक्टरच्या बाबतीत पता चाललं. तर आज आपण खूप छान छान नवीन ही कहाणी शिकलो, समजलो आणि प्रश्नोत्तर सुद्धा बघितले. तर आजचा आपला हा सेशन इथेच समाप्त होतोय. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय.